हॅलो मित्रांनो, जसं तुम्ही बघाल मिड कॅप निफ्टीमध्ये मी एंट्री लावून ठेवली आहे. जसं माझा लेवल येईल 11,519च्या आसपास, ठीक आहे, तसे मी माझे 2 पी सेल करीन. अगर तुम्ही राईट साईडला बघाल 11,550 पी सेल करणार. थोडा इन द मनीमध्ये होईल, पण बघू ते एस एल सकट करणार आहे. जसं आता 519ला जसं मार्केट टच झालं 11,519, तसे मी माझे 2 पी सेल करीन. आणि जे 11,175चा पी दिसतं तुम्हाला बाईंग, तो फक्त हेजिंग आहे, जेणेकरून माझं मार्जिन थोडं कमी होईल. ठीक आहे, आता मार्केट आपल्या साईडला जात आहे. बघूया आता ट्रेड कसा मिळतो. ते ट्रेड मिळाला की मी तुम्हाला लवकरच अपडेट देतो. हॅलो मित्रांनो, मला एंट्री मिळाली, पण ॲक्च्युली माझं ना ह्या साईडच्या आसपास कुठे इथे एंट्री झाली. ठीक आहे, आता जसं 2,000 रुपये प्लस मी माझा कॉस्ट टू कॉस्ट करेन. एस एल 2,000 प्लस झालो आहे. आपण आपला एस एल आता कॉस्ट टू कॉस्ट नाही, आपण उपयोग नाही, कारण ते मार्केट वॉलेटाईल आहे. मुवमेंटम एवढी फास्ट होती ना, ती एंट्री मिळालीच नाही मला. खूप वरती एंट्री मिळाली. ठीक आहे, आता बघूया. माझा एस एल असेल हा इथे आला की मी माझा एस एल काढून टाकेन. तोपर्यंत जो ट्रेड आहे तसा कंटिन्यूस ठेवेन. ते हळू वरती जायला पाहिजे. ठीक आहे, पण ठीक आहे, आपण बघूया आपल्या साईडने जात आहे की नाही ते. हॅलो मित्रांनो, 3,500 रुपये माझा प्रॉफिट दिसतो आहे. तर ही सुद्धा पोझिशन मी स्क्वेअर ऑफ करतो आहे. ठीक आहे, माझी मी पहिली पोझिशन लगेच स्क्वेअर ऑफ केली 1,000 रुपये प्लस असताना. का ते तुम्हाला सांगतो, कारण माझे मार्केट आहे ना एवढं क्विक वरती गेलं ना, त्याच्यानंतर ते मला वाटत नव्हतं ते सबस्टेन करेल. ठीक आहे, का माझी एंट्री घेतल्या ते मार्केटमध्ये 2,000 रुपये प्लस दाखवलं. त्यामुळे मी ॲक्च्युली स्क्वेअर ऑफ केलं, कारण त्याच्यानंतर मार्केट मला वाटत होतं की वॉलेटाईल असल्यामुळे माझं ट्रेलिंग माझा एस एल घेऊन जाईल. आजचं मार्केट वॉलेटाईल असल्यामुळे ना थोडा मला डाऊट येत होता, कारण आता इलेक्शन पण आहे आणि मध्ये 2,000 रुपये प्लस दाखवते, परत 1,000 दाखवतं, परत मध्ये एकदा 0 झाला. मग परत जसं 2,000 रुपये प्लस दिसला ना, मी माझा एक लॉट काढून टाकला आणि म्हटलं एक लॉट जोपर्यंत मला 3,500 4,000 मिळत नाही ना, तोपर्यंत मी ठेवीन. जसं आता मला 3,500 रुपये मिळाले, मी माझी पोझिशनही स्क्वेअर ऑफ केली. ओके, आता अजून तरी मी काय एंट्री घेणार नाही, पण बघूया अगर काय चान्स मिळाला तरी ठीक आहे, काहीतरी बघू शकतो अजून. जसं मी कालच्या ॲनालिसिसच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, जसं हावाला रेजिस्टन्स ब्रेक होतो ना, एक बऱ्यापैकी मोमेंटम मिळू शकतं. मी माझी एंट्री किंवा माझी एक्झिट पण केली. अगर तुम्ही कालचा ॲनालिसिसचा व्हिडिओ पाहिला नसेल तो एकदा नक्की पहा, आणि ज्यांनी ट्रेड घेतला असेल त्यांनी नक्की कमेंट्समध्ये सांगा. ओके, आणि मी एक्झिट का केली त्याच्या मागचं अजून एक रिझन सांगतो. अगर तुम्ही बाकीचे पण बघाल, निफ्टी, बँक निफ्टी आणि फिन निफ्टी बघाल ना, ते साईडवेज आहे. ओके, एक मिनिट. आता तुम्ही निफ्टी बघाल, निफ्टी ॲक्च्युली साईडवेज मार्केट आहे, बरोबर. हे बघा, निफ्टी एक बऱ्यापैकी एक रेंज बाउंडमध्ये मार्केटमध्ये फिरते आहे. आता बँक निफ्टी बघूया. बँक निफ्टी पण एक साईडवेज मार्केटमध्येच आहे. ओके, तर त्याचं मागचं रिझन मी तुम्हाला सांगतो काय ते. आता हे साईडवेज आहे, बरोबर. तिन्ही साईडवेज आहे, बँक निफ्टी, फिन निफ्टी आणि निफ्टी. तर मिड कॅप निफ्टीमध्ये काय होऊ शकतं माहिती आहे, ते मार्केट आहे ना कधीही रिव्हर्स होऊ शकतं. दोन सिनारिओ होऊ शकतात. एक तर ह्याच्याबरोबर ते सुद्धा मुवमेंट करतील. अगर ते जास्त साईडवेज राहिले तर हा पण मार्केट नंतर साईडवेजच होऊन जाणार. ठीक आहे, त्यामुळे म्हटलं साईडवेज होतं. अगर जास्त मोठा डाऊन साईडला ट्रेंड आला तर माझा एस एल जायला नको. ते पण एक रिझन आहे की हे तिन्ही अगर मुवमेंट करत असतील ना, तर मिड कॅप निफ्टीसुद्धा एक वन वे मुवमेंट करू शकतो. पण अगर ते साईडवेज राहिले ना, तर मिड कॅप निफ्टीला पण थोड्या वेळाने साईडवेजच व्हावं लागेल. ठीक आहे, आणि मी आजचा ॲनालिसिसचा व्हिडिओ 3:30-4 वाजेपर्यंत आणि मार्केट बंद झालं तर एक व्हिडिओ बनवीन. ओके, आणि त्याचप्रमाणे हा व्हिडिओ आवडला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.